केली त्यांच्या ज्या शाळेच्या पाट्या आहेत नावांच्या त्या आपण मराठी करावं. बऱ्याच ठिकाणी शाळा या मराठी पाटीच्या नावानेच आहे, काही कितकोट ठिकाणी आपल्याला दिसतात. पण आता तुम्ही इंग्लिश मिडियमच्याही पाहिल्या तर मराठी पाट्या आहेत, मग खाली त्यांचं इंग्लिश मिडियमचं नाव आहे. मग जर असतील तर तिथे आपण त्या ठिकाणी सामोपचाराने या गोष्टी होऊ शकतात आणि कोणी नाही म्हणणार नाही. कारण की शाळेमध्ये इंग्लिश मिडियम जरी असली तरी मराठी मिडियम हे शिकवलंच जातं. त्यामुळे निश्चितपणाने मराठी ही भाषा कायम ठिकाणी वापरली पाहिजे. हे काही चुकीचं नाही आहे आणि गैर नाही आहे. तो जिल्हाधिकाऱ्यांना धमकीचा मेल आलेला आहे. अज्ञात व्यक्तीने मेल केलेला आहे की अन्नातून किंवा वेगळ्या पद्धतीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. सीएमओ ऑफिसला तो मेल पाठवलेला आहे त्या व्यक्तीने. हे बाब असेल तर चुकीची आहे. SP साहेबांना सूचना दिल्या जातील आणि तातडीने कोणी ईमेल पाठवला आहे त्याचा शोध घ्यावा आणि कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील. तो आज अमित शहा रायगडच्या दौऱ्यावर आहे. पालकमंत्रीपदाचा प्रश्न सुटेल. हे बघा, ते वेगळ्या दौऱ्यावर आहे. एवढा मोठा माणूस देशाचा गृहमंत्री एका जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकरता गोष्ट करेल का? विनाकारण काही गोष्टींना आपण पत्रकारांनी बांधवांनाही माझी विनंती आहे की येता कशा करताय? पालकमंत्री पदाकरता येत आहे का? चलो मैं आ रहा हूँ भाई पालकमंत्री का पद छोड़ने के लिए. ते कार्यक्रमाला येत आहे तर आपल्याला हात जोडून विनंती आहे, हा सामोपचाराने प्रश्न देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी, अजित पवार हे सोडण्याकरता सक्षम आहेत. तो संजय राऊतांनी आज बकराचा फोटो ट्विटर करून एकनाथ शिंदेना डिवचलाय. परत त्यांनी म्हटलं 80 तुम्ही खबर आई आहे असं म्हटलं त्यांनी. हे मग संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही. हे वसारलेलं भांडं आहे. हो, या ठिकाणी जसं तुम्ही म्हटलं आमदार बोलले तसे विद्यार्थी बोला असं आवाहन केलेलं आहे तुम्ही. मी विनोदाने बोललो. जसं आम्ही पक्षाचे काही कार्यकर्ते एकामेकाच्या पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो तसं शिक्षकांनी हे करावं. त्याच्यामध्ये असा काही चुकीचा भाव नव्हता. पटसंख्या कशी वाढेल याच्याकरता एक सांगण्याचा एक